श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र. जनाजनात मनामनात आणि घराघरात फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांची माहिती आपण जाणून घेत असतो. आणि आज आपण जाणून घेणार आहोत गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा. या विशेष कार्यक्रमासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णीला. प्रणाली, आजच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पदव्युत्तर कृषी महाविद्यालयातील कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये आचार्य पदवीचं शिक्षण घेत आहे. आणि ती मला सांगायला आनंद वाटेल की ती सांगली जिल्ह्याची रहिवाशी आहे आणि प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याविषयी अत्यंत अभिमान असतो, अत्यंत गर्व असतो. आणि याचाच भाग म्हणून ती आज आपल्या सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आज आपल्या श्रोत्यांना आपल्याला सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संत वाहते कृष्णामाई हे आपल्या प्रत्येकाच्या कानावरती आलेलं आहे. अशाच कृष्णामाईच्या काठी बसलेल्या सांगली जिल्ह्याचा इतिहास, ज्या ठिकाणी नरसिंह औदुंबर यांचं वास्तव्य आहे. आणि या सांगली जिल्ह्याला कृषी, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक अशा अनेक दृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीचं महत्त्व या सांगली जिल्ह्याला लाभलेलं आहे. आणि या सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घ्यायला आपल्याला निश्चित आनंद वाटेल. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी या नगरीला औद्योगिक नगरी म्हणून मोठं मान दिलेलं आहे. त्याचबरोबर नाट्यपंढरी, वैद्यकीय नगरी आणि तंतुवाद्य निर्मितीमध्ये सुद्धा या जिल्ह्याचं मोलाचं असं योगदान आहे. अशा या जिल्ह्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी हिच्याकडून. तर प्रणाली, आजच्या विषयाच्या अनुषंगानं कोणत्याही जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला निश्चितपणे प्रत्येकाला आवडत असतं. आमच्या श्रोत्यांना देखील निश्चित आवडेल. आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून, त्याच पद्धतीनं ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुला ऐकत आहेत. या दृष्टीनं सांगली जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगता येईल? सांगली जिल्ह्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्याला स्वतःचा प्राचीन इतिहास लाभलेला आहे. जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठा इत्यादी सत्तांचा उत्कर्ष आणि त्याचबरोबर ऱ्हास सुद्धा अनुभवला. मध्ययुगीन काळामध्ये हा जो प्रदेश होता हा कुंडल या नावाने ओळखला जाईल. आणि इसवी सन 12व्या शतकात इथे जेव्हा चालुक्य साम्राज्याचं राज्य होतं तेव्हा हे कुंडल हे त्यांच्या राजधानीचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर मराठी साम्राज्यात येण्यापूर्वी सांगली जिल्ह्याचा जो भाग होता हा विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. परंतु आपल्या छत्रपती शिवरायांचे जे सरनोबत होते त्याजी पालकर यांनी 1669 साली आदिलशहाकडून सांगली जिल्ह्याचा जो हा भाग होता तो मिरज व ब्रह्मनाळ असे 3 प्रदेश जिंकून घेतले. यानंतर जेव्हा पेशवाईचा काळ होता तेव्हा पेशवाईच्या काळामध्ये सांगली हे स्वतंत्र संस्थान होते आणि या संस्थानावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. यामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन हे या संस्थानाचे पहिले अधिकृत अधिपती होते आणि शेवटचे जे अधिकृत संस्थानिक होते ते श्री चिंतामणराव पटवर्धन होते 2 जून 1910 पर्यंत. यासोबतच सांगली जिल्ह्याच्या नावाचा देखील आपल्याला इतिहास आढळून येतो. तर शहराच्या नावाबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काहींच्या मते हे जे सांगली शहर आहे हे कृष्णा नदी काठावर असलेल्या 6 गल्ल्यांमुळे याला सांगली असं म्हटलं जातं. तर काही लोकांच्या मते कानडीमध्ये ह्या गावाला सांगलकी असं म्हणायचे म्हणून त्याला आता सांगली असं म्हटलं जातं. तर असा हा आपल्या सांगली जिल्ह्याचा इतिहास आहे. निश्चितपणे श्रोते हो, कृष्णामाईच्या काठी वसलेले जे सांगली आहे तर त्या कृष्णामाईच्या नदीच्या काठावरती जे 6 गल्ल्या वसल्या होत्या त्या 6 गल्ल्यांमुळे सांगली असं सांगलीचं नामकरण आहे. अतिशय छान पद्धतीची माहिती आपल्याला प्रणालीनं दिलेली आहे. तर हे सांगलीची पार्श्वभूमी आहे. तर सांगली जिल्ह्याच्या निर्मितीची देखील पार्श्वभूमी असेल, काय सांगता येईल? सध्या आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सांगली जिल्ह्याचा जो भाग होता हा सातारा जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता. आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 1949 मध्ये तत्कालीन सातारा जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, वाळवा व शिराळा हे असे 4 तालुके आणि राज्याच्या इतर संलग्न भागातून मिरज व जत असे 2 तालुके असे एकूण 6 तालुके मिळून दक्षिण सातारा नावाचा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा 21 नोव्हेंबर 1960 रोजी जो दक्षिण सातारा जिल्हा होता त्याला सांगली जिल्हा असं नाव देण्यात आलं. नंतर 1965 मध्ये मिरज व खानापूर हे जे 2 तालुके होते या 2 तालुक्यांचं विभाजन करण्यात आलं आणि त्यातून कवटे, महांकाळ व आटपाडी असे नवीन 2 तालुके निर्माण करण्यात आले. परत त्यानंतर पुन्हा विभाजन झालं 1 जुलै 1999 रोजी. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने खानापूर व तासगाव या 2 तालुक्यांचं विभाजन करून पलूस तालुक्याची आणि त्यानंतर 28 मार्च 2002
2002 रोजी पलूस व खानापूर या 2 तालुक्यांचं विभाजन केलं आणि कडेगाव या 10व्या तालुक्याची निर्मिती केली. तर असे सध्या सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आपल्याला आढळून येतात. अगदी निश्चितच सांगली जिल्ह्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी अतिशय छान पद्धतीच्या 10 तालुक्यांनी वसलेला हा जिल्हा आहे. तर भौगोलिकदृष्ट्या सुद्धा सांगली जिल्ह्याचं असं एक वेगळं स्थान आहे. यामध्ये काही विविधता आढळून येते? हो सर, नक्कीच. सांगली जिल्हा जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रात येतो. सांगली जिल्ह्याच्या जर आपण उत्तरेला पाहिलं तर आपल्याला सातारा जिल्हा, ईशान्येला गेलो तर सोलापूर जिल्हा, नैऋत्येला कोल्हापूर जिल्हा आणि दक्षिणेला कर्नाटक राज्य आढळून येतं. त्याचबरोबर आपण जर पश्चिमेला पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा येतो. आपण जर सांगली जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ पाहिलं तर ते 8,572 चौरस फूट इतकं आहे. जी जिल्ह्याची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती 205 किलोमीटर इतकी आहे आणि उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती 96 किलोमीटर इतकी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जर पाहिलं तर 2011ची जनगणना होती त्याच्यानुसार सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 28,20,575 इतके लोक होते की ज्यातले बहुतांश लोक म्हणजे जवळपास 76% लोक हे शहरी भागात होते आणि उरलेले 24% लोक होते हे ग्रामीण भागातून होते. त्यानंतर आपण जर साक्षरतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो साक्षरतेचा जो टक्का होता तो 82.65% इतका आहे आणि स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर हे होतं ते 1.03 इतकं होतं. याचबरोबर जर आपण दळणवळणाच्या दृष्टीनं पाहिलं तर सांगलीमधून पुणे व बेंगलोर या 2 महानगरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे तो जातो आणि त्याचबरोबर रत्नागिरी व नागपूर या 2 शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 हा देखील जातो. यासोबतच सांगली जिल्ह्यातील मिरज आहे येथे एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन देखील आहे आणि या सगळ्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला जाण्या येण्यासाठी चांगली सोय आढळून येते. अशा प्रकारे आपल्या सांगली जिल्ह्याचा भौगोलिक दृष्ट्या आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सांगायचं झालं तर जिल्ह्यामध्ये जागोजागी आपल्याला भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थितीत विविधता दिसून येते. जिल्ह्यात जर आपण पर्जन्यवृष्टी पाहिली तर त्याच्यामध्ये खूप आपल्याला गॅप आढळून येतो. जसं की 528.2 मिलीमीटर ते 1,225.8 मिलीमीटर इतकी पर्जन्यवृष्टी आहे. तर ह्याचं कारण काय की तर सांगली जिल्ह्यातील जो जत, आटपाडी आणि कवठे महांकाळ हे जे तालुके आहेत ते कर्नाटक भागाकडे येतात आणि जे कायम दुष्काळी भाग आहे आणि पलूस, वाळवा आणि मिरज हे जे तालुके आहेत ते कृष्णा काठावर आहेत. त्यामुळे येथील गावांना नेहमी पुराचा धोका असतो. अजून पाहायचं झालं आपण तर कडेगाव, शिराळा आणि खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. शिराळा जो तालुका आहे तर त्या तालुक्यामध्ये आपल्याला जंगल आढळून येतं आणि जर आपण जत भागाकडे गेलो तर तिथं आपल्याला मैल फक्त ओसाड जमीन आढळून येते. याचबरोबर जत, आटपाडी, खानापूर हे जे तालुके आहेत जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर येतात तर येथील बहुतांश व्यवहार हा कन्नड भाषेमध्ये केला जातो आणि अशा प्रकारे आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये भौगोलिक, आर्थिक आणि त्याचबरोबर सामाजिक विविधता देखील आढळून येते. अगदीच निश्चितपणे. प्रणाली, मला सांगा आता की एखाद्या जिल्ह्याचा जर खऱ्या अर्थानं विकास बघायचा असेल, तिथली जी कृषी संस्कृती बघायची असेल तर त्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा असणं गरजेचं आहे. त्यासाठी तिथून उगम पावणाऱ्या नद्या ह्या फार महत्वाच्या आहेत आणि सांगली जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्राला ओळख करून दिली ती संत वाहते कृष्णाबाई. जशी ती संत वाहते तशी पावसाळ्यामध्ये खूप उग्र रूप देखील धारण करते आणि महापुराचा धोका देखील सांगली जिल्ह्यात सातत्यानं जाणवतो. तर सांगली जिल्ह्याची नदी प्रणाली नेमकी काय आहे आणि जिल्ह्यातून कोणकोणत्या नद्या वाहतात आणि या नद्यावर कोणती धरणं बांधलेली आहेत, काय सांगता येईल? हो सर, आपण जर सांगली जिल्ह्यात पाहिलं, तुम्ही जसं म्हणाला संत वाहते कृष्णामाई, तर कृष्णा ही सांगली जिल्ह्यातील एक महत्वाची नदी आहे आणि वारणा, येरळा, मान, अग्रणी व बोर या नदीच्या उपनद्या आहेत. आपण जर सांगली जिल्हा पाहिला तर तो कृष्णा, वारणा व मानगंगा या 3 नद्यांच्या पात्रामध्ये वसलेला आहे. कृष्णा ही जी नदी आहे तिचा उगम साताऱ्यातील महाबळेश्वर येथे होतो, परंतु तिथून ती वाहत येते आणि कृष्णा नदीचा जो सांगली जिल्ह्यातील एकूण प्रवाह पाहिला तर तो 130 किलोमीटरचा आहे. कृष्णा नदी ही वाळवा, पलूस व मिरज ह्या 3 तालुक्यातून वाहते आणि पुढे ही आपण नृसिंह सरस्वतींचं नरसोबाची वाडी जिथं आहे तिथं जाऊन ती पंचगंगेला मिळते आणि तिथून पुढे ती कर्नाटकमध्ये वाहत जाते. यासोबतच आपण जर पाहिलं तर सांगलीमध्ये ब्रिटिशकालीन आयर्विन ब्रिज नावाचा एक पूल आहे की जो अजूनही वापरात आहे तो आणि तो सुद्धा सांगलीतील कृष्णा नदीवरच आपल्याला आढळून येतो. यानंतर दुसरी महत्वाची नदी सांगायची झाली तर ती कृष्णा नदीची उपनदी वारणा नदी. वारणा नदी ही जी आहे ती सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची एक महत्वाची उपनदी आहे. या नदीचा जो उगम आहे तो सह्याद्री पर्वतातील पत्थरपुंज पठार आहे तिथं प्रचितगड म्हणून आहे तर तिथं तिचा उगम झालेला आहे. आपण जर वारणा नदीचं जर खोरं पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ आणि सातारा जिल्ह्यातील पाटण अशा 8 तालुक्यांचा समावेश होतो. अगदी.
जे वारणा नदीचं जे खोरं आहे ते आपल्याला पश्चिम घाटात असल्यामुळे तिथं पर्जन्यशाहीच्या प्रदेशात येतं आणि तिथं पावसाचं प्रमाण देखील कमी आहे. परंतु येथील जी नदी आहे, नदीचं खोरं आहे ते सुपीक आहे आणि इथं भात, ज्वारी, ऊस, भुईमुग अशी अनेक महत्वाची पिकं घेतली जातात. तर अशा प्रकारे आपल्याला सांगली जिल्ह्यामधील नद्या आढळून येतात. निश्चितच कृष्णेचं खोरं आणि वारणेचं खोरं येणं सांगलीचा भाग हा अतिशय सुपीक असा त्यामध्ये होऊन गेलेला आहे आणि असं करत असताना सांगली जिल्ह्यातले शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीचं शेती उपयुक्त असं उत्पादन घेतात आणि सांगली जिल्ह्याला निश्चितपणे पिवळं सोनं पिकवणारा जिल्हा अशी देखील ओळख तिथल्या शेतकऱ्यांनी करून दिलेली आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये अशी ही पिकवली जाणारी जी हळद आहे ही संपूर्ण बाजार किंवा देशभरामध्ये ही प्रसिद्ध आहे. तर नेमकंच या हळदीबद्दल काय सांगता येईल? सर, जर आपण कृषीच्या दृष्टीने पाहिलं तर सांगली जिल्ह्याची अशी स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. जिल्ह्याच्या जर आपण पश्चिम भागात गेलो, शिराळा तालुक्यात जर पाहिलं तर आपल्याला लाल व तपकिरी रंगाची मृदा आढळून येते. तर मिरज व तासगाव तालुक्यामध्ये गेलो तर आपण तिथं कृष्णा नदीचा प्रदेश असल्यामुळे तिथं आपल्याला काळी मृदा आढळते. जिल्ह्यामधील प्रमुख पिकांमध्ये ऊस, भुईमूग, भात, ज्वारी, गहू, हळद, सोयाबीन या पिकांचा आणि त्यासोबतच द्राक्ष व डाळिंब या फळांचा देखील समावेश होतो. हळदीचं जर आपण पाहिलं तर सांगली शहराला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच त्याला एक व्यापारी केंद्र म्हणून देखील ओळखलं जातं. सांगलीची जी हळदीची बाजारपेठ आहे ती आपल्याला माहिती आहे जगप्रसिद्धच आहे आणि येथील हळद जी आहे ती दर्जेदार असल्याने तिला जगभरात मागणी देखील आहे. सांगलीत हे जे शहर आहे हे आशिया खंडातील हळदीचे सर्वात मोठे उत्पादक असून एक महत्वाचे व्यापारी केंद्र देखील मानलं जातं. सांगली जिल्ह्याला केशर सिटी म्हणून ओळखलं जातं आणि जिथं 1900 सालापासून हळदीची लागवड केली जाते. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राजापुरी, कडप्पा, सेलम, निजामाबादी अशा अनेक प्रकारच्या हळदीच्या जातीचे वाण इथे आपल्याला मुबलक प्रमाणात आढळून येतात. सांगली जिल्ह्यातील जे हवामान आहे तर ते हळद पिकवण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्याचबरोबर येथील जी जमीन आहे ती सुपीक आणि कोरडी असल्यामुळं येथे हळद पिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं वातावरण आपल्याला आढळून येतं. सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये म्हणजे मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, वाळवा, विटा व खानापूर ही हळदीची प्रमुख उत्पादक क्षेत्र आहेत. अगदी. आणि जर आपण इथं पाहिलं तर दरवर्षी सरासरीचा जो व्यापार आहे तो सुमारे 1,40,000 क्विंटल इतका आहे, जो की देशामध्ये पिकणारी जी पूर्ण हळद आहे त्याच्या 80% इतका जो व्यापार आहे तो फक्त सांगली जिल्ह्यातून होतो. आणि यानंतर आपण पाहिलं तर सांगली आणि वाळव्याच्या दक्षिण भागात पिकवलेली जी हळद आहे तर तिला श्रेष्ठ मानली जाते, का तर त्या हळदीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा जो हळकुंडा म्हणजे लवंग आपण म्हणतो तर ती आपल्याला ना अतिशय सोप्या प्रकारे तोडता येते. यानंतर सांगलीची जी हळद आहे तिला स्वतःचा असा अनोखा रंग आणि सुगंध आहे. तर त्याचं कारण असं की तो सांगलीच्या ज्या काळ्या मातीमधील जे भौतिक वैशिष्ट्य असतील तर त्याच्यामुळे आहे आणि एक वेगळ्या प्रकारे त्यांची जी साठवण व्यवस्था आहे ज्याला आपण पेवे म्हणतो तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचा तो अनोखा रंग आणि सुगंध आढळून येतो. यानंतर सांगायचं झालं तर हळदीमध्ये कुरकुमीन नावाचा जो घटक असतो तर सांगलीच्या हळदीमध्ये हा घटक जास्त प्रमाणात आढळून येतो, जवळपास 3.5% इतका आहे. तर ह्या व अशा अनेक कारणांमुळे आणि भगव्या रंगामुळे या हळदीला 2018 मध्ये भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग सुद्धा मिळालेला. वा, खूप खूप अभिनंदन सांगलीकरांचं आणि सांगलीमध्ये कष्ट करणारे सर्व शेतकरी बंधूंचं. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की 90.8 FM फुले कृषी वाहिनीवरून आपण कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी ही आपल्याशी संवाद साधत आहे, सांगली जिल्ह्याची माहिती सांगत आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं हळदीवरती काम करणारं संशोधन केंद्र देखील कसबे डिग्रज सांगली या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहे. हे झालं हळदीच्या बाबतीमध्ये, पण हळदीबरोबरच सुद्धा ताशे गणेश या वाणानं द्राक्षाची सुद्धा ओळख, आंबट गोड चवीचं द्राक्ष, या द्राक्षानं सुद्धा सांगली जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ओळख करून दिलेली आहे. या द्राक्षाच्या बाबत काय सांगता येईल? सर, आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महांकाळ आणि मिरज हे जे 3 तालुके आहेत ते द्राक्ष उत्पादनात आपल्याला अग्रेसर असे आढळून येतात. येथील जी द्राक्ष आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील द्राक्ष मुख्यतः UK, UAE, सिंगापूर, हाँगकाँग, श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल अशा आशियाई आणि त्याचबरोबर युरोपीय देशांमध्ये सुद्धा निर्यात केले जातात. येथील जे वातावरण आहे सांगली जिल्ह्यातील तर ते वातावरण द्राक्ष व मनुका यांच्या उत्पादनासाठी अनुकूल मानलं जातं आणि हे हवामान आहे ते द्राक्ष पिकवण्यासाठी योग्य असल्याने सुमारे 5 दशकांपूर्वी इथं आपल्याला मनुक्यांचं उत्पादन सुरू झालेलं दिसून येतं. देशातील जे 80% बेदाण्याचं उत्पन्न आहे ते फक्त सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महांकाळ या भागामध्येच होतं. येथील जे बेदाणे आहेत तर त्याच्यामध्ये माणिक चमन आणि तासे गणेश या 2 द्राक्षांच्या जातींना प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर थॉम्सन सीडलेस, माणिक चमन आणि तासे गणेश यापासून तयार केलेले जे बेदाणे आहेत तर त्यांचं जे स्वरूप आहे ते मोहक आणि नाजूक असल्यानं त्यांना त्याचबरोबर त्यांची वेगळीच चव असल्यामुळं त्यांना सुद्धा 2016 मध्ये सांगलीत उत्पादित होणाऱ्या या मनुक्यांना भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग प्राप्त झालेला आहे.
खूपच छान. म्हणजे हळद आणि द्राक्ष या दोन्ही पिकांना GI टॅग देणारा सांगली जिल्हा हा अत्यंत अग्रेसर आहे. आणि याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक सुद्धा मोठ्या प्रमाणात होता आणि ऊसांचा जिल्हा सुद्धा, ऊस उत्पादनाचा जिल्हा म्हणून सुद्धा सांगलीला मोठा मान आहे. तर ह्या ऊस उत्पादनात सुद्धा अग्रेसर मानल्या जाणाऱ्या सांगलीमध्ये काय सांगता येईल ऊसाच्या बाबतीत? सर बरोबर सर, सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचं पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. ऊसाच्या उत्पादनात सांगली जिल्हा हा अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी जे आहेत ते नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात आणि अशा प्रयोगातूनच त्यांनी एकरी 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. येथील शेतकरी जे आहेत सांगली जिल्ह्यातील, तर ते ऊसाच्या जातीच्या वाणासाठी मुख्यतः CO 86-032 आणि COM 0265 या 2 जातींना प्राधान्य देतात. त्याचबरोबर अलीकडे पाहिलं तर MS 10001 या सुद्धा जातीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आपल्याला आढळून येतं. अजून सांगायचं झालं तर सांगली जिल्हा हा साखरपट्ट्यात येतो, त्यामुळे इथं अनेक साखर कारखाने देखील आपल्याला आढळून येतात. जिल्ह्यामध्ये एकूण 16 साखर कारखाने आहेत की ज्यातील रेठरे येथील वसंतदादा पाटील साखर कारखाना जो आहे तो देशातील सर्वाधिक गाळप क्षमतेचा व आशिया खंडातील नंबर 1चा साखर कारखाना म्हणून आपल्याला सांगता येईल. खूप छान. या साखर कारखान्याबरोबर जिल्ह्यात इतरही आणि आणखी कोणकोणते उद्योग असतील किंवा व्यवसाय चालू जातील जेणेकरून ग्रामीण भागातल्या तरुणांचं किंवा पर कॅपिटा इन्कम जे आपण म्हणतो दरडोई उत्पन्न वाढवण्यामध्ये या कृषीपूरक उद्योगांचं फार मोठं योगदान असतं. तर याच्या बाबतीत काय सांगता येईल? हो सर, सांगली जिल्ह्यात सांगली शहर, मिरज, विटा, कवठे महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी आपल्याला औद्योगिक वसाहती आढळून येतात. जर पलूस तालुका जर आपण पाहिला तर त्याचं स्वतःचं असा औद्योगिक दृष्ट्या एक वेगळं महत्व आहे. या तालुक्यातील किर्लोस्करवाडी जे आपण सगळे माहितीच आहे आपल्या सगळ्यांना, किर्लोस्करवाडी जी आहे ती भारतातील दुसरी सर्वात जुनी औद्योगिक वसाहत आहे. जमशेदपूर नंतर किर्लोस्करवाडी ही भारतातील दुसरी जुनी औद्योगिक वसाहत आहे. जे लक्ष्मणराव किर्लोस्कर होते त्यांनी सन 1910 मध्ये किर्लोस्करवाडीची स्थापना केली आणि ती सध्या किर्लोस्कर ब्रदर्स या नावाने चालू आहे. परंतु ह्याच्या स्थापनेपूर्वी किर्लोस्कर ब्रदर्सनी 1903 मध्ये बेळगाव येथे भारतातील पहिला लोखंडी नांगर जो होता तर त्याची त्यांनी निर्मिती केली होती. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी फक्त किर्लोस्करवाडीमध्ये पाण्याचे पंप बनवले, पण जसजसं त्यांच्या उत्पादनाला मागणी वाढत गेली तसतसं त्यांनी आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर असतील, ट्रॅक्टर्स असतील अशा शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रांची निर्मिती सुरू केली. यानंतर आपण पाहिलं तर चितळे डेअरी, चितळे डेअरी बद्दल आपण जाणतो तर ही सुद्धा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दुग्धोत्पादक संस्था आहे. इसवी सन 1939 मध्ये भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे जे होते यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी या गावात चितळे डेअरीची स्थापना केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित सामग्री, दूध प्रक्रिया, दूध पाश्चरायझेशन तसेच विविध दुग्ध उत्पादन तयार करणारी ही एक मोठी नावाजलेली कंपनी आहे. जवळपास प्रतिदिन 2.4 लाख लिटर दुग्धोत्पादन क्षमतेची ही संस्था आहे आणि इथलं जे दूध आहे ते पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांना पुरवलं जातं आणि त्याचबरोबर त्याची विक्री सुद्धा केली जाते की ज्याचा ह्या भागातील बहुतेक जे दुग्धोत्पादन करणारे शेतकरी आहेत तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा देखील झालेला आहे आणि त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ झालेली आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर सांगलीतील वाळवा तालुक्यामध्ये बागणी म्हणून एक गाव आहे की जिथं गेल्या 100 वर्षापासून अडकित्ते तयार करण्याची व्यवसाय सुरू आहे. अडकित्त्यांबरोबरच तिथले जे व्यावसायिक आहेत ते खुरपे, कुऱ्हाड अशा अनेक लोखंडी अवजारांची निर्मिती करतात आणि गावातील बहुतांश जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. निश्चितच एक अनोखी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला या सांगली जिल्ह्याने करून दिले. किर्लोस्कर बंधू असतील, चितळे बंधू असतील किंवा या पद्धतीनं जे ग्रामीण औद्योगिक धोरण त्या गावाने अवलंबलेलं आहे हे निश्चितच सर्वांना भूषणावं असं अशा पद्धतीचं आहे. त्याचबरोबर आता तू सांगितलं की द्राक्षाला GI टॅग मिळालेला आहे, हळदीला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे, पण जो तिसरा सर्वात महत्वाचा असेल की एक नाट्यनगरी म्हणून सुद्धा सांगलीला ओळख निर्माण करून दिलेली आहे. अशा ह्या सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये एक तंतुवाद्यांना GI टॅग मिळालेला आहे. काय सांगता येईल? मिरज हे जे आहे ते शास्त्रीय संगीताचं शहर म्हणून ओळखलं जातं हे आपल्याला माहितीच आहे कारण तिथल्या तंतुवाद्य निर्मितीमुळे. मिरजेमध्ये 1850 साली स्वर्गीय फरीद सतारमेकर यांनी पहिला तानपुरा बनवला होता. आता जर आपण पाहिलं तर जवळपास 170 वर्ष जुनी परंपरा आहे मिरजेला आणि इथली जी तंतुवाद्य आहेत ती आजही मशीनचा वापर न करता हाताने बनवली जातात. आणि हे सतार व तानपुरे बनवण्यासाठी जे लाकूड लागतं ते लाकूड कर्नाटकातील जंगलातून आणलं जातं आणि जो तानपुरा तयार करण्यासाठी भोपळा वापरतात तर तो सोलापूर मधील मंगळवेढ्यातून आणला जातो. मिरजेत जी वाद्य बनवली जातात तर त्याच्यामध्ये विशेषतः तानपूर असेल, सतार असेल, सारंगी असेल आणि वीणा यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी आहे आणि म्हणूनच या जिल्ह्याला मिरजेला तंतुवाद्याचं माहेरघर म्हणून देखील संबोधलं जातं. इथे तयार होणाऱ्या तंतुवाद्यांना परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि म्हणूनच नुकतंच मिरजेच्या सतार व तानपुरा यांना भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग सुद्धा मिळालेला आहे. खूप खूप अभिनंदन सांगलीकरांचं की देशामध्ये अशा सुद्धा पद्धतीचं शास्त्रीय संगीताची राजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं या मिरजेला सांगली जिल्ह्यातील. निश्चितच ही सर्वांच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भूषणाव अशी बाब आहे. त्याचबरोबर मिरजेला वैद्यकीय नगरी म्हणून देखील ओळखलं जातं. का बरं, याचं काय कारण असेल, काय सांगता येईल? सर विल्यम जेम्स वॅनलेस होते यांनी 1897 मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या मिशनरी
मेडिकल स्कूलची स्थापना केली, ती मिरजेतच केली, की ज्याला आता आपण वॉनलेस चेस्ट म्हणून ओळखतो. त्याचबरोबर सध्या आपण इथं पाहिलं तर अनेक मोठमोठे दवाखाने आहेत आणि येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील आहे, की जिथं राज्यातील असतील, परदेशातील असतील आणि देशातील सुद्धा अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. फक्त वैद्यकीय नगरीच नसून ते सांगली येथे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय देखील आहे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय सुद्धा आहे, जिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आणि परदेशातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. अशा प्रकारे सांगली जिल्ह्याला स्वतःची शैक्षणिक दृष्ट्या एक वेगळी ओळख आहे. अनेक मेडिकलला, कॉलेजला, MBBSला वगैरे मुलं ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा अजूनही गव्हर्नमेंट कॉलेज मेडिकलचं असल्यामुळे सांगलीला निश्चितपणे महत्त्वाचं आहे. श्रोते हो, निश्चितपणे 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी, आचार्य पदवी घेणारी विद्यार्थी आहे कृषी विस्तार शिक्षण विभागाची, आणि हिच्याकडून आपण जाणून घेत आहोत गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा. या विशेष सत्रामध्ये ती आपल्याला सांगली जिल्ह्याविषयीची, सांगली जिल्ह्याची कृषी, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आपल्या सगळ्यांची आपल्याशी करून की सांगलीला नाट्य पंढरी असं सुद्धा म्हटलं जातं. काय सांगता येईल प्रणाली की सांगलीला नाट्यनगरी असं का म्हटलं जातं? सर, मराठी नाट्य परंपरेचे जनक ज्यांचा उल्लेख महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी म्हणून केला जातो ते विष्णुदास अमृत भावे यांचा जन्म सांगली येथे 9 ऑगस्ट 1819 मध्ये झाला. विष्णुदास भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन जे होते त्यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे पुत्र होते. 1843 मध्ये राजांनी विष्णुदास भावे यांना सीता स्वयंवर हे मराठीतील पहिलं नाटक रंगमंचावर आणण्यासाठी मदत केली. म्हणूनच सांगली शहरास नाट्य पंढरी असं म्हणतात. सांगली जिल्हा जो आहे हा नाट्य पंढरी सोबतच कलावंतांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. कारण बालगंधर्व असतील, गदिमा असतील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महान कलावंतांचा जन्म हा सांगली जिल्ह्यातीलच आहे. आपण जर पाहिलं तर बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असणारे आपले नारायण श्रीपाद राजहंस हे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक आणि त्याचबरोबर नाट्य निर्माते देखील होते. त्यांचा जन्म जो आहे तो 26 जून 1888 रोजी सांगली जिल्ह्यातील नागठाणे जे गाव आहे तर या गावी झाला. त्या काळामध्ये स्त्रिया रंगभूमीवर अभिनय करत नव्हत्या, तर तेव्हा त्यांनी हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बालगंधर्वांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. नाट्यगीतांसह त्यांनी ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या अनेक गायन प्रकारांवरही त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातीचा काळ होता, तर तेव्हा त्यांचं गाणं ऐकून आपल्या लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली होती. अगदी यासोबतच पाहिलं तर बालगंधर्वांनी संगीत सौभद्र, संगीत शाकुंतल, संगीत मानामान, संगीत एकच पेला अशा एकूण 25 विविध नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांनी इसवी सन 1929 सालचं जे 42वं मराठी नाट्य संमेलन होतं तर त्याचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर 1955 मध्ये त्यांनी एकच पेला या नाटकात साकारलेली सिंधूची जी भूमिका होती तर ती त्यांची शेवटची भूमिका ठरली, कारण त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली होती. अगदीच खऱ्या अर्थानं श्रोते हो, आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी हिला ऐकत असाल आणि आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये गेल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नाटक पाहण्यासाठी अनेक रसिकांची गर्दी उडत असते, पण याची मुळं सगळी पूर्णतः सांगली जिल्ह्यामध्ये आहेत हेच या ठिकाणी सांगावं लागेल. पुन्हा अजून काय सांगता येईल नाट्यनगरीबद्दल? यानंतर आपण पाहिलं तर गदिमा या नावाने लोकप्रिय असणारे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते गजानन दिगंबर माडगुळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील शेटफळ या गावामध्ये झाला. गदिमांची जर सर्वात उल्लेखनीय रचना आपण पाहिली तर ती म्हणजे गीत रामायण, की ज्याची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतर देखील झालेली आहे. गीत रामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कृतीमुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांनी जर आपण पाहिले तर नाचरे मोरा, जुगजुग आगीन गाडी, गोरी गोरी पान अशी अनेक प्रसिद्ध बालगीतं, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, विठ्ठला तू वेडा कुंभार अशी अनेक भक्तिगीतं आणि त्याचबरोबर हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, जिंकू किंवा मुरू अशा अनेक देशभक्तीपर गीतांची गीतं लिहिलेली आहेत. यानंतर आपण अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलू तर महाराष्ट्राचे जे लोकशाहीर, मराठी लोककवी, लेखक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचा जो जन्म आहे तो 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा जो तालुका आहे तर तेथील वाटेगाव या गावामध्ये झाला होता. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हटलं की आपल्या समोर ती लोकनावनी आपल्या समोर राहते. माझी मैना गावाकडे राहिली आणि माझा जीवाची झाली कायली, हे सातत्यानं प्रत्येकांच्या कानावर देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे देखील सांगली जिल्ह्याचे. हो, संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचं जे काम आहे ते शाहीर अण्णाभाऊ साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. त्यांच्यामुळेच शाहीर निकम, नागनाथ अण्णा नायकवडी यांसारखे अनेक कार्यकर्ते देखील घडले. आपण जर पाहिलं तर अण्णाभाऊंनी मराठी भाषेत फकीरा, गुलाम, आवडी, चंदन, पाझर अशा जवळपास 35 कादंबऱ्या लिहिल्या, की ज्यातील फकीरा ही जी कादंबरी होती तिला
1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळाला होता. कादंबऱ्यांसोबतच त्यांनी लघुकथा, नाटक आणि मराठी पोवाडा शैलीतील अनेक गाणी सुद्धा लिहिली. अण्णाभाऊ साठेंचं जर आपण साहित्य पाहिलं तर ते परिवर्तनाला दिशा देणारं ठरलं. अगदी महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत त्यांच्या साहित्याचं योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि आज आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील, अभ्यासक असतील, हे त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास देखील करतात. हे झालं प्रणाली कलावंतांच्या बाबतीत. कलावंतांची भूमी नाट्यनगरी म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख तो आमच्या श्रोत्यांच्या समोर, सगळ्यांच्या समोर विषद केलेली आहे. तर या कलावंताबरोबरच आणखी काही महत्वाची व्यक्तिमत्व सुद्धा जिल्ह्यात होऊन गेलेत, आणि असे असतील तर ती कोण आहेत आणि त्यांच्याविषयी काय सांगता येईल? नक्कीच सर. औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे हिम्मत बहादर विठोजीराव चव्हाण असतील, त्याचबरोबर प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील असतील, यांच्यासारख्या खंडेवीरांना जन्म देणारी सांगली ही भूमी आहे. संभाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी थेट औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून छावणीचे सोन्याचे 2 कळस कापून आणणारे हिम्मत बहादर विठोजीराव चव्हाण यांचा जन्म हा सांगलीतीलच होता. त्यांच्या या कामगिरीनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना हिम्मत बहादर अशी पदवी प्रदान केली होती. आणि आपण जर आता सध्या पाहिलं तर त्यांची जी समाधी आहे ती सांगली जिल्ह्यातील आपल्याला कसबे डिग्रज येथे आढळून येते. यानंतर आपण क्रांतिसिंह नाना पाटील. तर क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेव अद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जो जन्म आहे तो 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावामध्ये झाला. 1930 ची जी सविनय कायदेभंग चळवळ होती तर तेव्हापासूनच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घ्यायला चालू केलं होतं. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचं प्रमुख योगदान होतं. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणीवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. त्यांच्यावर आपण पाहिलं तर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा आणि राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी शिक्षण, प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारणेचे कार्य सुद्धा केले. आपण यानंतर वसंतदादा पाटील हे सुद्धा सांगली जिल्ह्यातीलच होते. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा पाटील. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्माळे गावात वसंतदादांचा जन्म झाला, की ज्यांनी 1977 ते 1985 या काळात 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचा पदभार सुद्धा स्वीकारला होता. 1940 पासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात जोमाने सहभाग घेतला होता. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण कृषी विकास व कृषी उद्योग साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यानंतर आपण पाहिलं तर आपले सर्वांचे लाडके लोकनेते राजाराम बापू पाटील. तर राजाराम बापू पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कासेगाव या गावातला आहे. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते राजाराम बापू पाटील असतील, हे सुद्धा सांगली जिल्ह्यातीलच. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कासेगाव या गावामध्ये झाला. त्यांनी शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आणि महाराष्ट्राला सांगली जिल्ह्याने दिलेले एक मोलाचं रत्न म्हणून देखील आपण त्यांना म्हणतो. शिक्षणासाठी आपण घेतलेले कष्ट पुढच्या पिढीला सहन करायला लागू नये या उदात्त हेतूने राजाराम बापूंनी 1945 मध्ये कासेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणात आधुनिकता यावी आणि ते तळागाळातील सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रात देखील त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. 1970 मध्ये त्यांनी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्याची साखराळे येथे स्थापना केली आणि त्यानंतर लगेचच 1975 मध्ये राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ साखराळे याची स्थापना केली. की आपण आज वाळवा आणि इस्लामपूरमध्ये जे सहकारी संस्थांचं जाळं पाहतो तर हे राजाराम बापूंच्याच मेहनतीचं आपल्याला फलित म्हणता येईल. अगदी सगळ्या तरुण पिढींच्या रोजगारांचा हात देण्याचं महत्त्वाचं काम राजाराम बापूंच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं होतं. यानंतर आपण पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणारे भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम हे देखील सांगली जिल्ह्यातील. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला ग्राम स्वच्छतेचा मंत्र देणारे स्वर्गीय RR पाटील आबा हे देखील आपल्या सांगली जिल्ह्यातीलच. आणि यासोबतच मला सांगायला आवडेल की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर PG पाटील सर हे सुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यातीलच आहेत. निश्चितपणे श्रोते 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा जगभरातले श्रोते ऐकत असतील आणि आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी फुले कृषी वाहिनीची संकल्पना आहे ही देखील सांगलीचे भूमिपुत्र असणारे तासगाव तालुक्यातील आदरणीय डॉक्टर PG पाटील सर यांचीच आहे आणि यांच्या माध्यमातून आज आपण जगभरातल्या श्रोत्यांच्या पर्यंत सांगली जिल्ह्याचा इतिहास सांगतो आहोत. अशा पद्धतीचे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर PG पाटील सर हे आज कार्यरत आहेत. अशा पद्धतीच्या अनेक व्यक्तिमत्वांनी बहरलेला हा सांगली जिल्हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्यासाठी भूषणावा असाच वाटेल. त्या
त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचा आता कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर विकास व्हायचा असेल तर पर्यटन स्थळं सुद्धा फार महत्त्वाची आहेत. अनेक पर्यटकांना हा जिल्हा खुणावत असतो की त्या ठिकाणी पाहण्यासाठी, जी तिथली संस्कृती बघण्यासाठी, तिथले ऐतिहासिक स्थळं बघण्यासाठी पर्यटन स्थळं हे देखील फार महत्त्वाचं असतं. ही कुठल्याही जिल्ह्याची बलस्थानं असतात. या दृष्टीने सांगली जिल्ह्याच्या पर्यटन स्थळाबद्दल काय सांगता येईल? सर, सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक पर्यटन स्थळं आढळून येतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सागरेश्वर अभयारण्य, जे की यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य या नावाने ओळखलं जातं. हे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या वाळवा तालुक्यामध्ये येतं. ह्याची जर विशेषता पाहिली तर हे महाराष्ट्रातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे आणि ह्याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते 10.87 चौरस किलोमीटर इतकं आहे. या अभयारण्याच्या परिसरात आपण पाहिलं तर सरासरी 400 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आणि येथील हवामान जे आहे ते उष्ण व कोरडे आहे. सागरेश्वर अभयारण्यात आपल्याला श्वापदांची फारशी संख्या आढळून येत नाही, परंतु आपण जर मृगविहार पाहिलं तर त्याच्यामध्ये सांबर, काळवीट, भेर हे व असे अनेक प्राणी आपल्याला आढळून येतात. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजर इत्यादी प्राणी सुद्धा आपल्याला आढळून येतात. फक्त प्राणीच नाही तर इथं भारतीय पक्षी देखील या जंगलामध्ये सुखने व विहार करताना आपल्याला दिसतात. या अभयारण्यामध्ये मोरांची संख्या ही आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येते. या प्राणी मात्रांसोबतच इथं वनसंपदाही उत्तम आहे. आपण जर पाहिलं तर सागरेश्वर अभयारण्यामध्ये जवळपास 30 ते 40 वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आपल्याला आढळून येतात. यानंतर दुसरं आणि महत्त्वाचं पर्यटन स्थळ बघितलं तर ते म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान. शिराळा तालुक्यामध्ये चांदोली येथे 2004 मध्ये स्थापन झालेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे. यापूर्वी येथे 1985 मध्ये घोषित केलेले वन्यजीव अभयारण्य होते. चांदोली उद्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दक्षिणेकडील भाग म्हणून उल्लेखनीय आहे. या उद्यानात मराठा साम्राज्यातील 17व्या शतकातील किल्ले प्रचितगड आणि किल्ले भैरवगड या 2 ऐतिहासिक स्थळांचा देखील समावेश आहे. हे जे उद्यान आहे हे उत्तर पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या शिखरावर पसरलेलं आहे. या उद्यानाचं आपण जर वनक्षेत्र पाहिलं तर ते 317.67 चौरस किलोमीटर इतकं आहे. यामध्ये फक्त सांगलीच नाही तर सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील वनक्षेत्राचा सुद्धा समावेश होतो. म्हणूनच याचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. येथे जर आपण वार्षिक सरासरी पर्जन्यवृष्टी पाहिली तर ती जवळपास 2000 ते 2500 मिलीमीटर इतकी आपल्याला आढळून येते. आणि या उद्यानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांचा वावर आढळतो. त्यामध्ये वाघ असेल, बिबट्या, गवे, सांबर, स्लॉथ, अस्वल तसेच शेकरू यांचा देखील समावेश होतो. प्राण्यांबरोबरच इथे एक हरियाल हा एक पक्षी सुद्धा आढळून येतो. चांदोली जे धरण आहे, चांदोली जंगल जे आहे ते निमसधारित आहे. येथे आपल्याला ऐन, हिरडा, बेहडा, पांगारा, जांभूळ, फणस, आंबा असे अनेक वृक्ष देखील आढळून येतात आणि त्याचबरोबर अडुळसा, कडीलिंब, शिकेकाई, तमालपत्र अशा वन औषधी आढळून येतात. या अभयारण्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या अभयारण्यामध्ये फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात, ज्या की जगामध्ये इतरत्र नामशेष झालेल्या आहेत, परंतु त्या या आपल्याला उद्यानामध्ये आढळून येतात. या जर उद्यानाला तुम्हाला भेट द्यायची तर तुम्ही जानेवारी ते मे हा जो काळ आहे तो या अभयारण्यामध्ये फिरण्यासाठी अतिशय उत्तम असं आपल्याला म्हणता येईल. पर्यटकांच्या दृष्टीने ही पर्वणी आहे. हो सर. यानंतर रामलिंग बेट. हे रामलिंग बेट जे आहे ते वाळवा तालुक्यातील बहे या गावात कृष्णा नदीच्या पात्रात आहे. रामलिंग बेट जे आहे ते नागरिकांचं श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. बेटावर आपल्याला चिंच, वड, पिंपळ, जांभूळ अनेक फुलझाडं आढळून येतात. या बेटाबद्दल एक आख्यायिका अशी आहे की जेव्हा श्री रामचंद्र लंकेहून परत येत होते तेव्हा कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी ते उतरले होते आणि स्नान करून त्यांनी इथं शिवलिंग स्थापलं होतं. यासोबतच या बेटावरती समर्थ रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापन केले होते त्यातील एका मारुतीचं मंदिर देखील आहे जे की 1651 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. पर्यटन स्थळांसोबतच या जिल्ह्याला ऐतिहासिक आणि पवित्र मंदिरे देखील आहेत. जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती पंचायतन मंदिर सांगलीतील. मिरज व सांगली संस्थांची जेव्हा वाटणी झाली तर तेव्हा संस्थांचे जे पहिले अधिपती होते अप्पासाहेब पटवर्धन यांनी 1843 साली हे मंदिर बांधलं होतं. या सांगलीला जेव्हा त्यांनी राजधानीचं ठिकाण म्हणून घोषित केलं तेव्हा या सांगलीमध्ये या मंदिराची व गणेश दुर्ग या किल्ल्यांची उभारणी करण्यात आली. कृष्णा नदीच्या काठी आपल्याला हे देऊळ आढळून येतं. याला पंचायतन गणपती म्हणतात कारण या मंदिरामध्ये अजून 5 मंदिर आहेत की ज्याच्यामध्ये शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी आणि लक्ष्मीनारायण या देवतांचा समावेश आपल्याला दिसून येतो. गणपती पंचायतन संस्थानाची हत्तीची देखील परंपरा आहे. पूर्वी या मंदिरामध्ये 25 हत्ती होते. म्हणून गजराज देखील सांगलीच्या मंदिराचा सुद्धा उल्लेख केला जातो. जेव्हा आम्ही लहान होतो 10 ते 12 वर्षापूर्वी तेव्हा बबलू हत्ती म्हणून पण होता तिथे.
आणि आता जर आपण पाहिलं तर अनेक पर्यटक व भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. हे मंदिर जवळपास 150 वर्षाहून जुनं असलं तरी सुद्धा आजही तिथं आपल्याला नवीनच वाटतं गेल्यावर. यानंतर दुसरं महत्वाचं गणेश उत्सवामध्ये वगैरे पर्यटकांच्या दृष्टीने हे अतिशय चांगलं धार्मिक स्थळ असं बघायला निश्चितपणे आवडेल लोकांना. हो. यानंतर आपण दुसरं महत्वाचं गणपतीचं मंदिर पाहिलं तर ते तासगावचं गणेश मंदिर. तासगाव संस्थानचे जे राजे होते परशुराम भाऊ पटवर्धन हे नानासाहेब पेशवे यांचे सरसेनापती होते. आणि परशुराम भाऊ पटवर्धनांनी 1779 मध्ये या मंदिराचं बांधकाम सुरू केलं. परंतु त्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते त्यांचे पुत्र अप्पासाहेब पटवर्धन यांनी 1799 मध्ये पूर्ण केलं. आपण जर पाहिलं तर या मंदिरातील गणपतीची जी मूर्ती आहे ती 125 किलोची शुद्ध घन सोन्याची मूर्ती आहे. आणि या मूर्तीची सोंड आहे ती डाव्या बाजूला आहे, आपण उजव्या बाजूला आहे. बहुतेक गणपतीच्या मूर्तींची जी सोंड असते ती उजव्या बाजूला असते. या मंदिरातील जो गणपती आहे तो उजव्या सोंडेचा आहे आणि म्हणूनच याला एक जिवंत मूर्ती म्हणून देखील ओळखलं जातं. यानंतर आपण पाहिलं तर या मंदिराची जी वास्तुकला आहे ती दक्षिण भारतीय मंदिर बांधकामासारखी आहे. आणि या मंदिराच्या पुढे दक्षिण घाटणीचे 7 मजली गोपूर देखील आपल्याला आढळून येते. यानंतर आपण जर पाहिलं तर श्री दत्त मंदिर औदुंबर. सन 1441 मध्ये श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केलं होतं. नरसिंह सरस्वतींचा जन्म हा कारंजा म्हणजे वराडातला असला तरी कृष्णाकाठी हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली होती. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी ही 2 पवित्र क्षेत्र निर्माण झाली. पण जर पाहिलं तर चैत्रात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नृसिंह सरस्वती जन्मोत्सव असे अनेक उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांसाठी राज्यातून तसेच परराज्यातून देखील अनेक भाविक भक्त हजेरी लावतात. आणि दत्त भक्तांच्यासाठी ही एक पर्वणी. यानंतर ख्वाजा शमशुद्दीन मिरासाहेब दर्गा हा जो दर्गा आहे तो मिरजेच्या रेल्वे स्टेशन जवळ स्थित आहे आणि मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक उपासना केंद्र मानलं जातं. हजरत मिरासाहेब जे होते ते त्यांच्या काळातील एक सुफी संत होते. दर्गा संकुलामध्ये आता जर आपण पाहिलं तर हिंदू मंदिर, मस्जिद आणि फळ भाजीपाला बाग आहे तिथं. आणि हे जे हा जो दर्गा आहे हा प्रख्यात आणि विलक्षण शास्त्रीय संगीत आणि वाद्य रचनांसाठी ओळखले जाणारे एक सखोल आणि अद्वितीय संस्कृती असलेले ऐतिहासिक ठिकाण देखील आहे. दर्ग्याचा जो इतिहास आहे तो जवळपास 500 वर्षापूर्वीचा आहे आणि दरवर्षी इथं अनेक संगीतप्रेमी दर्ग्याला भेट देत असतात. यानंतर आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये अनेक किल्ले देखील आहेत. त्यामध्ये किल्ले मच्छिंद्रगड, सांगलीतील गणेशदुर्ग किल्ला, कवठे महांकाळ येथील रामगड, शिराळा तालुक्यातील प्रचितगड, वाळवा तालुक्यातील बागणी किल्ला आणि जुना पन्हाळा अशा काही भुईकोट किल्ल्यांचा समावेश होतो. यातील जो किल्ले मच्छिंद्रगड आहे हा सांगली व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर नरसिंहाचं प्राचीन देवस्थान आणि कृष्णेच्या पात्रातील बेटाच्या सोबत असलेला एक सोपा पण नयनरम्य परिसर लाभलेला किल्ला आहे. हा वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इसवी सन 1676च्या सुमारास आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्यास बळकटी आणण्याकरिता म्हणून जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. पुढे 1693 मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात गेला आणि औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा पुन्हा मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला. आणि यानंतर 1818 मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला होता. आपण जर सध्या पाहिलं तर या गडावरच्या दक्षिण भागामध्ये मच्छिंद्रनाथांचं एक मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ते प्रशस्त असून विविध शिल्पांनी देखील सजवलेलं आहे. नवनाथ पंथीयांच्यासाठी सुद्धा हे अतिशय एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेय ठिकाण आहे. हो सर. आणि जर आता आपण पाहिलं तर गडावर जुने अवशेष फार कमी आहेत आणि तटबंदी सुद्धा अगदी जुजबी स्वरूपात उरलेली आहे. तर असा आपला सांगली जिल्हा हा पर्यटन दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा म्हणता येईल. त्याच पद्धतीने श्रोते हो, अतिशय छान पद्धतीने प्रत्येकाने आपलं ऐकलं असेल की नागपंचमी ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि प्रत्येकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा हिंदू धर्मातला सण असा मानला जातो. आणि या नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा देखील 32 शिराळा या सांगली जिल्ह्यातील गावाची आहे. काय सांगता येईल प्रणाली याच्याविषयी? 32 शिराळा हे गाव जे आहे ते नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांची पूजा करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. परंतु अलीकडं न्यायालयानं प्राण्यांवरील अत्याचारांचे जे प्रकरण झाले तर त्याच्यामुळे साप व नाग पकडण्यास बंदी घातलेली आहे. यानंतर सांगायचं झालं तर या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या 32 गावांचा जो महसूल होता तर त्यामुळे या गावाला 32 शिराळा असं नाव पडलं. आणि त्याच्यापूर्वी इसवी सन 765 ते 1020 पर्यंत राष्ट्रकूट काळामध्ये या प्रदेशावर शिलाहारांचे राज्य होते आणि म्हणून या गावाला शिलाहार पासून शिराळा हे नाव पडलं. आता आपण जर पाहिलं तर शिराळ्यामध्ये वर्षाकाठी 2 महत्वाच्या यात्रा भरतात. एक तर नागपंचमीची यात्रा आणि दुसरी गोरक्षनाथांची यात्रा. शिराळ्यामध्ये गोरक्षनाथांचं देखील मोठं मंदिर आहे. तसंच 12 वर्षातून जी एकदा महायात्रा भरते तर त्यासाठी जो कुंभमेळा भरतो तर उत्तरेतून कुंभमेळ्यातील सगळे जे साधू आहेत ते गोरक्षनाथांच्या दर्शनाला इथं येतात 12 वर्षातून एकदा. यासोबतच समर्थ रामदास स्वामींनी जे
11 मारुती स्थापन केले, तर त्यातील जो विक्राळ मारुती आहे तर त्याची देखील समर्थांनी इथं स्थापना केली होती 1645 मध्ये. यासोबतच शिराळा तालुक्यामध्ये आपल्याला बॉक्साईटच्या खाणी देखील आढळून येतात. या व अशा अनेक विविध कारणांमुळे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा तालुका प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं शिराळाची सुद्धा ओळख आपल्या या ठिकाणी आहे. याचबरोबर जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक वन अधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. RFO म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. तर सांगली जिल्ह्यामध्ये कुंडल या ठिकाणी वन खात्यातील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण देणारी जी एक संस्था आहे ती सुद्धा अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खुणावत असते. काय सांगतील या संस्थेबद्दल? कुंडल अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट फॉर फॉरेस्ट याची जी स्थापना होती ती महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये केली होती. पूर्वीच्या फॉरेस्ट्री ट्रेनिंग स्कूलचा जो दर्जा होता तो कुंडल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट मध्ये अपग्रेड करण्यात आलेला आहे. आणि ही जी अकॅडमी आहे ती रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स RFOs, असिस्टंट कन्झर्वेटर्स आणि फॉरेस्ट आणि राज्यातील व इतर राज्याबाहेरील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना देखील प्रशिक्षण देते. या अकॅडमीला महाराष्ट्र राज्याच्या राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. यासोबतच ही अकॅडमी जी आहे ती राज्य प्रशिक्षण धोरण मूल्यमापन एजन्सी अंतर्गत अनिवार्य प्रशिक्षण प्रदान करते की ज्यामध्ये फाउंडेशन ट्रेनिंग, रिफ्रेशर कोर्सेस, पोस्ट प्रमोशनल कोर्सेस आणि ओरिएंटेशन कोर्सेस यांचा समावेश होतो. विकास आणि व्यवस्थापनाच्या नवीनतम क्षेत्रात मैदानी प्रदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचं काम हे या अकॅडमीचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणता येईल. अगदीच निश्चितपणे श्रोतेहो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा याविषयीची इत्थंभूत माहिती कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी हिच्याकडून आपण जाणून घेत आहोत. आणि अतिशय गेल्या 2 भागामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्याचा ऐतिहासिक, कृषी, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पूर्ण सांगली जिल्ह्याची माहिती तिने आपल्या समोर या ठिकाणी विशद केलेली आहे, सांगितलेली आहे. सांगली जिल्ह्याची नाट्य परंपरा असेल, तिथली संस्कृती असेल, याच्याविषयी इत्थंभूत माहिती आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मुक्काम पोस्ट कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील ही रहिवासी असणारी प्रणाली सतीश कुलकर्णी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये आचार्य पदवीचं शिक्षण घेत आहे. आणि अतिशय छान पद्धतीनं प्रत्येकाला अभिमान वाटावा, गौरव वाटावा अशा पद्धतीनं गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा या सदरामध्ये तिने आपल्या समोर सांगली जिल्ह्याची माहिती सांगितलेली आहे. प्रणाली, विषयाच्या शेवटाकडे जात असताना आमच्या श्रोत्यांच्यासाठी सांगली जिल्ह्याबद्दल काय अपील करशील? राज्यातच नाही तर देशामध्ये कृषी, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी विशेष ओळख असणाऱ्या आपल्या सांगली जिल्ह्याला आपण जरूर भेट द्यावी. मी स्वतः या सांगली जिल्ह्याची रहिवासी आहे, मला याचा सार्थ अभिमान आहे. सांगली जिल्ह्याला आपण जरूर भेट द्यावी, कृष्णामाईचं, औदुंबरांचं दर्शन घ्यावं, येथील आंबटगोड द्राक्षांची चव चाखावी आणि नाट्य परंपरेची सुद्धा नाट्य परंपरा देखील तुम्ही जाणून घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. तर आज आपण मला येथे बोलवलं आणि गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्याबद्दल माहिती देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि फुले कृषी वाहिनी त्याचबरोबर आपले डॉक्टर चवई सर यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा या विशेष सदरामध्ये आज आपण सांगली जिल्ह्याविषयी कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी हिच्याकडून गेल्या 2 भागामध्ये सविस्तर अशी सांगली जिल्ह्याची माहिती घेतली. अशा पद्धतीनं जी महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांची माहिती आपण घेण्याचा या आपण फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांसाठी ही आपण प्रवणी सुरू केलेली आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक जिल्ह्याची ओळख आपल्यासाठी करून देण्यासाठी येतात आहेत. खऱ्या अर्थानं कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी तुने अतिशय छान पद्धतीनं सांगली जिल्ह्याची माहिती आमच्या श्रोत्यांसाठी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील यांच्या सर्वांच्यासाठी अतिशय छान पद्धतीनं सांगली जिल्ह्याची ओळख, गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा या विशेष सदरामध्ये तू करून दिलीत त्याबद्दल संपूर्ण श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा या विशेष सदरामध्ये आज आपण सांगली जिल्ह्याची माहिती कुमारी प्रणाली सतीश कुलकर्णी, आचार्य पदवीची विद्यार्थिनी, कृषी विस्तार शिक्षण विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच मुक्काम पोस्ट कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली हिच्याकडून आपण जाणून घेतली. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठे जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाली. या कार्यक्रमाबरोबरच मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमामध्ये गौरव महाराष्ट्राचा इतिहास सांगली जिल्ह्याचा एका वेगळ्या जिल्ह्याच्या माहितीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.